मित्रांनो, तुम्ही 12वी मध्ये असाल किंवा 12वी पास आउट असाल आणि 12वी नंतर तुम्हाला जर लॉ क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, त्यातल्या त्यात तुम्हाला जर सिम्बायोसिस इंटरनॅशनल डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपला कोर्स कंप्लीट करायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमध्ये 5 इयर LLB ऍडमिशन घेण्यासाठी असणारी जी स्लॅट एक्झाम आहे, त्या एक्झामचं शेड्यूल सिम्बायोसिसने रिसेंटली अपलोड केलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लॅट एक्झाम कधी असणार आहे, स्लॅट एक्झामचा सिलेबस काय, ऍडमिट कार्ड आपल्याला कधी रिसीव्ह होतील आणि कुठल्या कुठल्या कोर्सेसमध्ये तुम्ही 5 इयर LLB स्लॅटच्या माध्यमातून करू शकता, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये 3 इयर आणि 5 इयर LLBच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅचेस आम्ही सुरू केलेले आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. जर तुम्हाला रेग्युलर लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तुम्हाला हेच लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक्झामच्या रजिस्ट्रेशन पासून तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे आणि एक्झामच्या अगोदर मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला या एक्झामसाठी रेडी केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्टच्या नोट्स दिल्या जातात. सोबतच एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी मॉक टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल असतात आणि MCQच्या प्रॅक्टिससाठी 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा तुम्हाला इथे दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये 3 इयर LLB आणि 5 इयर LLBचा कोर्स जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये फाउंडेशन बॅचेस आम्ही सुरू केलेले आहेत. तर त्या बॅचेसला जॉईन करून सुद्धा तुम्ही आत्ताच तुमच्या एक्झामसाठी प्रिपरेशन सुरू करू शकता. तर लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि आपलं लॉ क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण आता या स्लॅट एक्झाम विषयी डिस्कस करूयात. तर या स्लॅट एक्झामची जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला सिम्बॉसिसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळणार आहे. तर या ओव्हरव्ह्यू मध्ये आपण पाहू शकतो, BA LLB ऑनर्स, BBA LLB ऑनर्स, BA LLB, BBA LLB आणि BCom LLB ऑनर्स इत्यादी कोर्सेस इथे चालवले जातात. आणि या कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीकडनं कंडक्ट करण्यात येणाऱ्या स्लॅट एक्झामला तुम्हाला अपियर व्हावं लागतं. आता ही एक्झाम जी आहे ती मॅन्डेटरी आहे. म्हणजे जर तुम्हाला सिम्बॉसिसमध्ये 5 इयर LLB ला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला ही मॅन्डेटरी कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागते. ही ऑनलाईन पद्धतीची एक्झाम असणार आहे आणि तुमचं जे सिलेक्शन आहे ते या एक्झामच्या स्कोअरवरतीच होणार आहे. आणि भारतातल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये ही ऑनलाईन एक्झाम घेतली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम देण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्टर फॉर स्लॅट 2026 इथे त्यांनी हायपरलिंक दिलेली आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्ही स्वतः तुमचं रजिस्ट्रेशन या परीक्षेसाठी इथे करू शकता. तर या रजिस्ट्रेशनवरती एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ मी पुढे घेऊनच येणार आहे. पण तोपर्यंत आपण बाकीचे जे एक्झामचे डिटेल आहेत ते आज आपण डिस्कस करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही जी परीक्षा होणार आहे, एकतर ही ऑनलाईन पद्धतीची होणार आहे आणि या परीक्षेचा डिटेल सिलेबस सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, स्लॅट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या सिम्बॉसिसच्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, जसं की SLS पुणे, SLS हैदराबाद, SLS नोएडा आणि SLS नागपूर. ऑनर्स डिग्री ज्या आहेत त्या फक्त पुण्याच्या सिम्बॉसिसमध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. आता या टेस्टचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर डिसेंबर 20 2025 म्हणजेच शनिवारी आणि डिसेंबर 28 2025 रविवारी या 2 दिवसामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेच्या ज्या वेळा आहेत त्या तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्डवरती ते देणार आहेत. या एक्झामचा जर आपण पॅटर्न पाहिला तर लॉजिकल रिझनिंग मधून तुम्हाला 12 क्वेश्चन विचारले जातात 12 मार्क्सला, लीगल रिझनिंग मधून 12 क्वेश्चन्स 12 मार्कला, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मधून 12 क्वेश्चन्स 12 मार्कला, अनालिटिकल रिझनिंग मधून अगेन 12 क्वेश्चन 12 मार्कला, जनरल नॉलेज मधून सुद्धा तुम्हाला इथे 12 प्रश्न 12 मार्क्सला विचारले जातात. म्हणजे टोटल ही 60 मार्काची एक्झाम आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 60 मार्क्सची ही एक्झाम असते आणि या 60 मार्क्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टवरती इथे प्रश्न विचारले जातात. आता हा सिलेबस जर आपण पाहिला, हा सिलेबस आणि 5 इयर LLB CETचा सिलेबस सेम आहे. म्हणजेच तुम्ही जर 5 इयर LLB CETला प्रिपेअर करत असाल तर तुम्ही स्लॅट एक्झाम देऊ शकता, सोबत तुम्ही क्लॅट एक्झाम पण देऊ शकता. आणि अशाच सगळ्या एक्झामसाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही लाईव्ह बॅचेस सुरू केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर स्लॅट एक्झाम द्यायची असेल
तर नक्कीच तुम्ही आमची 5 इयर LLB ची बॅच जॉईन करा. डिसेंबरच्या अगोदर तुमचा सिलेबस इथे कंप्लीट केला जाईल आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून एक्झामसाठी तुम्हाला प्रिपेअर केलं जाईल. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करा. ज्यावेळेस तुम्ही ही एक्झाम द्याल, एक्झामचा रिझल्ट जो येईल, रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला या कोर्सेससाठी शॉर्टलिस्ट केलं जातं आणि हे शॉर्टलिस्टिंग जे केलं जातं ते पूर्णतः या परीक्षेच्या मार्क्सवरती शॉर्टलिस्ट करण्यात येतं आणि एक्झाम नंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा द्यावा लागतो. एक्झाम दिल्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाईल. ही जी परीक्षा आहे ती 60 मार्कची असते आणि या 60 मार्क मधून मिळालेल्या तुमच्या मार्क्सचं कन्व्हर्जन 70 पैकी इथे केलं जातं आणि पर्सनल इंटरव्ह्यूला 30 मार्क्सचं वेटेज असतं. म्हणजे टोटल 70+30 अशा 100 मार्क्स मधून तुम्हाला मार्क्स दिले जातात आणि ते मार्क्स मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज कट ऑफ असेल, मेरिट लिस्ट असेल, वेट लिस्ट असेल, तुम्हाला सिम्बॉयसिसच्या वेबसाईटवरती अवेलेबल असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी स्पष्ट दिलं आहे, जर तुम्ही स्लॅट 2026 दिली तर तुमचे जे मार्क्स आहेत ते फक्त 2026च्या ऍडमिशनसाठी इथे व्हॅलिड असणार आहे. म्हणजे तुम्ही परत पुढच्या वर्षी 2027 मध्ये जर तुम्हाला सिम्बॉयसिससाठी ट्राय करायचं असेल तर तुम्हाला परत स्लॅट 2027 ही एक्झाम द्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लॅट एक्झाम विषयी प्रायमरी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. याच्यामध्ये कुठले कुठले कोर्सेस इथे चालवले जातात, एक्झामचा फॉर्मॅट कुठल्या पद्धतीने असतो, किती मार्कला कुठल्या सब्जेक्टला इथे वेटेज दिलं जातं, एक्झाम डेट काय असणार आहे आणि मेरिट लिस्ट इथे कशी प्रिपेअर केली जाते, या सगळ्या गोष्टीवरती आपण डिस्कशन केलेलं आहे. इन केस जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ याच्यावरती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.